कागल तालुक्यातील औचित्यवाडी या गावात माजी खासदार संजय मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला। मंडलिक साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झालेले अनिल सिद्धेश्वर, प्रधान भोजे, महाराष्ट्र शासन मिशन वात्सल्य समितीवर अशासकीय सदस्यपदी निवड झालेले संदीप बोटे, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी नियुक्ती झालेले नारायण मुसळे आणि स्मिता राज हेगडे यांचा सत्कार करण्यात आला। या मेळाव्यात बोलताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व ठरावधारकांची संख्या पाहिल्यावर कार्यकर्त्यांना फार मोठी संधी मिळणार असल्याचं सांगितलं। गोकुळ ही मातृसंस्था आहे, ही संस्था टिकली पाहिजे, यामध्ये वादविवाद झाले नसले पाहिजेत, त्यावर चुकीचं बोललं नसलं पाहिजे, हे पथ्य आम्ही जाणीवपूर्वक पाळले। गोकुळच्या माध्यमातून गावागावातील दूध संस्था सक्षम होऊन दूध उत्पादकांना योग्य दरासह न्याय मिळाला पाहिजे। या भूमिकेतून पुढील काळात गोकुळचे पहारेकरी म्हणून लक्ष देऊ, अशी भूमिका मंडलिक यांनी स्पष्ट केली। अलीकडे जो काही तमाशा चालू आहे त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या गटाची मोठ बांधून पुढे जाणं योग्य ठरेल, असंही त्यांनी सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक, शिवानंद माळी, शीतल फराकटे, सुधीर पाटोळे, संदीप बोटे, संदीप मुसळे यांची भाषणं झाली। या मेळाव्याला मंडलिक कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, संचालक प्रकाश पाटील, विश्वास कुराडे, तुकाराम ढोले, मारुती काळुगडे आदी उपस्थित होते।